रक्तदान शिबिर आयोजित करता, त्या अनुषंगानं काय सांगशाल? सर, आम्ही दरवर्षी भारत स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षी आमच्या गावातील सर्व समाज बांधवातील नवयुवक मित्रमंडळ या सर्वांच्या सहकार्याने किंवा देशसेवेचा एक वारसा आपण कुठंतरी चालवावा या हिशोबाने आम्ही दरवर्षी वर्ष तिसरे आहे दरवर्षी ब्लड कॅम्प या माध्यमातून आम्ही रक्तदान हा उपक्रम राबवतो. तर गावातील आमच्या सर्व समाज बांधवातील नवयुवक मित्रमंडळ हे पूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणं किंवा भरघोस रक्तदान करून एक देशसेवेचा वाटा हाती घेतात आणि त्यांच्या या कर्तृत्वाला आमच्या गावातील सर्व समाज बांधवातील सर्व लोकांचा त्यांना एक सलाम आहे की चांगलं कार्य करतात किंवा चांगला उपक्रम राबवतात, त्यानिमित्तानं चांगलं हे करतात म्हणून भरपूर प्रतिसाद असतो कार्यक्रमाला. म्हणून आम्ही आतापर्यंत किती झालेत आणि किती होतील दिवसभरात? आतापर्यंत 51 काहीतरी झालेत सर, अजून होतील. समजा 80वा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे, त्यानिमित्तानं आम्ही 80चं टार्गेट ठेवलं होतं. गेल्या वर्षी वर्ष दुसरं होतं, 79वा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन होता, तर आम्ही 79 ब्लड डोनेशन करून दाखवलं. तमाम नवयुवकांना काय आव्हान असेल? आपण एक युवक आहात आणि आपल्यासोबत भरपूर युवक आहेत, त्यांना काय सल्ला असेल? आमच्या गावातर्फे आमच्या नवयुवक बांधवाचा एकच संदेश आहे की इतरत्र कोणत्या कार्यक्रम किंवा काही वेगळं करण्यापेक्षा आपण हे रक्तदान शिबिर ठेवून एक देशासाठी कुठंतरी आपले बलिदान त्यांनी जे गमावलं त्यांच्यासाठी कुठंतरी आपलं कार्य हाती लागावं म्हणून हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी राबवतो. अजून तेवढीच मदत व्हावी घ्यायलो तेव्हापासून बराच सहकार्य मला लाभलेलं आहे गावातल्या नवयुवक मित्रमंडळाची आणि बाकी इतर समाजातल्या सर्व नवयुवक मित्रमंडळ आमचे मला सर्व कार्यक्रमाला सहकार्य करतात आणि उपस्थित दाखवून देतात. आपण हे रक्तदान प्रत्येक वेळेस शिबिरामध्ये सहभाग घेता. हे रक्तदान शिबिर केल्याने म्हणजे कसा आनंद व्यक्त होतो? मला एवढा अभिमान होतो की माझ्या गावातील कुठल्याही नातेवाईक असो किंवा कुठल्याही अडचणीत जेव्हा ब्लडची गरज असेल, गरजू लोक असतील, त्यांना मी कुठलीच अडचण येऊ देत नाही आहे, कारण त्यामुळं हा कार्यक्रम राबवण्यात येतो गावात. आतापर्यंत तुमच्या माध्यमातून गरजूंना किती लोकांना सेवा पुरवली आपण? मी भरपूर बऱ्याच लोकांना कधी बी कुण्या बी रात्री कधी फोन आला किंवा काही गरज पडली तर स्वतः जाऊन ब्लड अवेलेबल करून देणं किंवा इतरत्र हॉस्पिटलचं कामसुद्धा मी स्वतः हाती घेतो, कारण मला त्या गोष्टीची आवड आहे आणि मी ते करतो. ब्लड देणाऱ्यांना काय सांगशाल? ब्लड डोनेशन करतात जे की त्यांच्या उत्साह दरवर्षी वाट बघतात कार्यक्रमाची की आपला कार्यक्रम कधी आहे, आपला कार्यक्रम कधी आहे. या हेतूने सर्वांच्या आवडीने आपण हा कार्यक्रम घेतो. समाज बांधव व ज्येष्ठ नागरिक बाहेरचं इतरत्र आमच्याकडे कोणी आम्ही इन्व्हाइट करत नाही किंवा गावातील सर्व समाज बांधवातील ज्येष्ठ नागरिक असो किंवा गावातील नवयुवक मित्रमंडळ असो यांच्यात सगळ्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम चालतो.